सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी येथील श्री आओसाई खंडोबा मंदिर येथे श्री चंपाषष्ठी वार्षिक महोत्सव संपन्न होत असून आज मुख्य दिनी चंपाषष्ठी निमित्तानं आओसाई खंडोबा मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे। या निमित्तानं श्री मार्तंड महासापती ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून श्री खंडोबा मंदिरात श्रींची महाआरती, श्री मल्हारी महात्म्य पारायणाची सांगता व तळी भंडाराचा कार्यक्रम संपन्न होतोय। प्रथेनुसार 7 दिवस हा उत्सव साजरा केला जात असून आज मुख्य दिनी आओसाई खंडोबा मंदिरात महाप्रसाद व अग्निकुंडातून जाण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती श्री साई परमभक्त श्री महासापती महाराज यांचे पंटू तथा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे यांनी दिली आहे। हा उत्सव यशस्वी होण्यासाठी श्री मार्तंड महासापती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नागरे, दीपक नागरे, उपाध्यक्ष अजय नागरे, अशोक नागरे, निलेश नागरे, श्रीकांत नागरे व श्री साई परमभक्त कैलासवासी महासापती चिमनाजी नागरे परिवार परिश्रम घेत आहे। आज चंपाषष्ठी आहे, त्याबद्दल आज शिर्डीचे जे ग्रामदैवत आहे खंडोबा मंदिर, जिथे साईबाबा पहिल्या वेळेस आले होते, ज्यावेळेस साईबाबा आले इथले खंडोबा भक्त किंवा पुजारी श्री महासापती यांनी त्याला प्रथम साई म्हणून या नावाने संबोधले। तेव्हापासून साईबाबांना साईबाबा हे नाव पडले आणि शिर्डीचे ग्रामदैवत इथले पुजारी श्री महासापती, आता त्यांचे वंशज नागरे परिवार। आज चंपाषष्ठी असल्यामुळे आज इथे खूप गर्दी आहे। मी स्वतः शिर्डी रहिवासी असल्यामुळे आज मी लाईनीतून दर्शन घेत आहे। आज चंपाषष्ठी असल्यामुळे सर्व खंडोबा भक्तांना इथल्या शिर्डीवासियांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। तसेच श्री खंडोबा महाराज सर्वांची मनोकामना पूर्ण करतील अशा मी अपेक्षा करतो आणि खंडोबा महाराज की जय, एळकोट जय मल्हार। म्हणजे जसे मंदिर आहे तेव्हापासून 7 दिवसाचा कार्यक्रम होतो। इथे शेवटच्या दिवशी आज अग्निकुंड होईल। तेथे पहाटे या अग्निकुंडातून चालण्याची प्रथा आहे। अग्निकुंड पेटवला जातो आणि त्यानुसार इथे सर्व पहाटे साई भक्त किंवा खंडोबा भक्त या अग्निकुंडातून चालण्याची प्रथा आहे आणि हा खंडोबा महाराज सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतो। त्याप्रमाणे यंदाही चंपाषष्ठीच्या मुहूर्त साधून दरवर्षीप्रमाणे एक खंडोबाच्या मंदिरामध्ये जे नागे परिवार आहे त्यांच्या वंशातील बाबाच्या सानिध्यामध्ये असलेले आओसाई ज्यांनी बाबांना नाव दिलं असे मार्तंड भगत हे या मंदिराची देखभाल बाबा असल्यापासून करीत आहेत आणि त्या दिवसापासून त्या वर्षापासून हे नागरी कुटुंब चांगल्या प्रकारचं नियोजन या चंपाषष्ठीला या खंडोबाच्या मंदिरामध्ये करतंय आणि त्या निमित्ताने त्यांनी बुंदी प्रसाद, लाडू प्रसाद आणि सर्व भक्तांची नियोजनाची सुविधा चांगल्या प्रकारे ठेवली। याबद्दल मी त्या सर्व आमच्या गावकऱ्यांच्या वतीने नागरे कुटुंबाचं हार्दिक अभिनंदन करतो। त्यांची तिन्ही मुलं, भावाची मुलं सर्व नागरी कंपनी इथं असतात, ते बाबा इथं खंडोबाची देखभाल करतात। परंपरागत त्यांची सेवा करण्याचा त्यांचा हक्क आहे आणि चांगल्या प्रकारची त्यांनी इथं सुविधा ठेवलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। वर्षाप्रमाणे चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी 12 वाजता इथं अग्निकुंडाचा कार्यक्रम हा ठेवला असतो। हजारो लोक इथं त्या अग्निकुंडातून प्रवेश घेतात आणि त्याचा अनुभव घेतात आणि तो अनुभव सर्व भारतभर पसरले आहेत। त्याच्यामुळे दरवर्षी इथं दिवसेंदिवस या अग्निकुंड कार्यक्रमाच्या निमित्ताने बरेचसे भाविक इथं नियमित येऊ राहिले दर्शनला। आज मुख्य दिवस चंपाषष्ठी निमित्ताने शिर्डीतील खंडोबा मंदिर येथे चंपाषष्ठी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे। नागरिक कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी बुंदी प्रसाद असेल, लाडू प्रसाद असेल, साई भक्तांना तसेच शिर्डी ग्रामस्थांना सर्व भाविकांना चांगल्या प्रकारची प्रसाद देण्यासाठी चांगली सुविधा ठेवलेली आहे। त्याप्रमाणे रात्री अग्निकुंडाचा जो दर्शन घेण्याचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्त येत असतात आणि त्याची माहिती ही देशभर लाभलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे साई भक्त नागरिक उपस्थित राहत असतात आणि चंपाषष्ठी त्या निमित्ताने वांगी भरीचा जो बाजरी भाकर आणि वांगी भरीचा जो प्रसाद या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने साई भक्त असतील, ग्रामस्थ असतील, उद्या आणि खंडोबाचे भक्त असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभ घेत असतात। या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्तांना मी
शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो आणि नागरिक परिवहनांना या ठिकाणी चांगली व्यवस्था ठेवल्याबद्दल धन्यवाद देतो. इथला विलक्षण अनुभव आणि आनंद आम्ही घेत असतो. अग्नीतून चालताना खंडोबाची कृपा, साईबाबांची कृपा की पायाला एवढीशी म्हणजे जखम किंवा काही इजा होत नाही, ती बाबांची कृपा आणि खंडोबा महाराजांची कृपा म्हणावी. मी नित्यनेमाने वर्षातून म्हणजे चंपाषष्ठी करता येणार म्हणजे येणारच आणि माझ्या मित्र परिवारांना सुद्धा सोबत आणत असतो. इथलं नियोजन खूप सुंदर आहे आणि हे एनसीसी शाळेतले मुलं वगैरे सेवा देतात आहे आणि नियोजनबद्ध सर्व कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे कोणालाही कुठल्या प्रकारचा त्रास होत नाहीये. सगळ्यांना व्यवस्थित प्रसाद मिळतोय. सगळेजण रांगेने प्रसाद घेऊन या प्रसादाचा आनंद घेत आहे आणि उत्तरोत्तर याचा वाढ होत चाललेली आहे. आज सकाळी श्री चंपाषष्ठी उत्सव महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराजांचा हा उत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी 5 वाजता खंडोबा मंदिरात खंडोबाची अभिषेक पूजा झाली. त्यानंतर मल्हारी महात्माचं आजचं शेवटचं पारायण झालं. ते पारायण समाप्तीनंतर महाआरती होऊन खंडोबाचा जो प्रसाद असतो, वांग्याचं भरीत व बाजरीची भाकरी याचा प्रसाद वाटप खंडोबा मंदिरात शेजारी जागेत चालू आहे. आज संध्याकाळी रात्री खंडोबा मंदिरात देवाची जागरण कथा होईल. जागरण कथेनंतर होमाचा जो कार्यक्रम असतो, होमाचा कार्यक्रम साधारणतः 1 ते 1:30 दरम्यान याला सुरुवात होते. जसं होम प्रज्वलन असेल, होमाची पूजा असेल, ही पूजा झाल्यानंतर अंदाजे 3 वाजता हा होमाचा कार्यक्रम सुरू असतो व हा 3 ते 5:30 दरम्यान हा कार्यक्रम चालू असतो. तरी सर्व भाविक भक्तांना आमची विनंती राहील की हा भरपूर मोठा टाइम असतो, 2.5 ते 3 तासाचा. तरी सर्वांनी एकखटी गर्दी न करता शांत पद्धतीने दर्शनाला एकाने एक असं जर आले तरी हा उत्सव व्यवस्थित पार पडतो याची आम्हाला खात्री आहे. परमेश्वर हे सगळं करून घेतात. तरी सगळं होमातून चालणाऱ्या भक्तांना एकच विनंती आहे की त्यावेळेस गर्दी करू नका आणि धक्काबुक्की करू नका. शांततेने हा कार्यक्रम तुम्ही पार पाडून खंडोबाचे आशीर्वाद द्या. जय खंडोबा, जय मल्हार, कडेपठार. आज चंपाषष्ठी वार्षिक महोत्सवाच्या निमित्ताने सर्व खंडोबा भक्त, साई भक्त यांचं मी मातंग महासभापती ट्रस्टच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आज चंपाषष्ठीचा मुख्य दिवस. आज सकाळी मल्हारी महात्म्य पारायणाची सुरुवात होऊन सांगता झाली 12 वाजता. त्यानंतर मध्याह्न आरती आत्ताच झालेली आहे. त्यानंतर श्री महासभापती समाधी मंदिर ते खंडोबा मंदिर असं पालखी व देवभेट होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम राहील. तदनंतर पालखी खंडोबा मंदिर आल्यानंतर देवजागरण कथा सुरू होणार आहे व रात्री 2च्या सुमारास अग्निकुंड पेटवल्यानंतर अग्निप्रवेश महासभापतींच्या परिवारातील आता दीपक मनोहर नागरे हे करतील व त्यानंतर अग्निकुंडाची सांगता श्रीकांत अशोक नागरे हे करतील. या उत्सवाच्या निमित्त आलेल्या सर्व साई भक्त, खंडोबा भक्त, शिर्डी ग्रामस्थांचे मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो व खंडोबाचा कृपा आशीर्वाद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. जय मल्हार, कडेपठार. कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85.